आमच्या भागाला भोगीच्या भाजीत वांग आणि पावटा घातला जातो आणि तीळ लावून तांदळाची भाकरी बनवली जाते. आम्हाला इकडे पावटा वगैरे मिळत नाही, पण ज्या भाज्या मिळतील त्या घालून आम्ही दरवर्षी भोगीची भाजी बनवतोय. कढईमध्ये तेल घातलं, तेल चांगलं गरम झालं की एक बारीक चिरून कांदा चांगला परतून घेतला की 1 चमचा आलं लसूण पेस्ट ती सुद्धा व्यवस्थित परतून घेतली. लगेचच टोमॅटो घातला, वरून मीठ घालून छान सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेतला. आता 1 चमचाभर पांढरे तीळ, थोडीशी हळद, 2 मोठे चमचे घरगुती लाल तिखट घातलं. आता भाज्यामध्ये मी थोडंसं गाजर, वांगी, बटाटा, वाटाणा, थोडासा घेवडा सुद्धा घातला आणि छान 2-3 मिनिटं परतून घेतला. आता थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घातली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. भोगीच्या दिवशी ह्या भाजीचं महत्त्व तर आहेच, पण ही भाजी त्या दिवशी जरा अजूनच चवीला लागते बघा. आता भाजी शिजण्याइतपत पाणी घालून भाजी एकीकडे शिजते तोपर्यंत आपण भाकरी बनवून घेऊया. भाकरी बनवण्यासाठी तांदळाचं पीठ घेतले, यामध्ये थोडं गरम पाणी आणि थोडेसे आत्ता तीळ घातले आणि पीठ छान मळून घेतलं. पिठाचा गोळा करून कोरड्या पिठावरती भाकरी थापून घ्यायची. भाकरी थोडीशी थापली की यावरती तीळ घालायचे आणि मग दोन्ही हाताने व्यवस्थित भाकरी थापून घ्यायची. अशा प्रकारे तीळ लावल्यामुळे तीळ अजिबात भाकरीवर न पडत नाहीत. गरम तव्यावरती भाकरी घालून पाणी लावून भाकरी छान पलटी करून घेतली आणि व्यवस्थित भाकरी भाजून घेतली. तीळ लावलेली ही खुसखुशीत अशी भाकरी या भोगीच्या भाजी बरोबर खाण्याची मजाच काय वेगळी आहे. तोपर्यंत आपली भाजी शिजत आली आहे, तर थोडंसं पाणी असताना यामध्ये मी भरपूर असा शेंगदाण्यांचा कूट घातला. एकदम भन्नाट भाजी झाली आहे. चला, जाता जाता लाईक आणि फॉलो तेवढं करा.